नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे सगळे? आता काही आपण 6 रो हाऊस पत्र्याचं शेड आपण बनवलेलं आहे. आता काही तिथून स्टार्ट केले 1 2 3 4 5 6 6च्या 6 रो हाऊस पूर्ण काम आपलं फायनल झालेलं आहे. काल रात्री झालं होतं, पण उशीर झाल्यामुळे रात्री व्हिडिओ नाही काढला. तर सकाळी थोडंसं काम होतं म्हणून आलो आणि पहिला व्हिडिओ काढत आहे आणि तुम्हाला लगेच पाठवतो. अशा प्रकारचं हे चालू आहे. आता काही पूर्ण काम फायनल झाले आहे. 6च्या 6 रो हाऊसचं काम पूर्णपणे पत्र्याचं इथून तिथून पूर्ण जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित गुन्ह्या टाकून हे लय किचकटपणा कामात झाला. कारण हे अंतर आहे 12 फूट आणि तिकडचं अंतर आहे आपल्याला 22 फूट. 10 फुटाचा अंतर कमी जास्त आहे. त्याची ट्यूब लेवल काढायचं म्हणजे नॉट अ जोक. काय माहिती किती त्रास झाला असेल ही ट्यूब लेवल जुळवायला. आणि बाहेरची फेस तर आपल्याला सारखी पाहिजे होती आणि ट्यूब लेवल मात्र आत बाहेर असल्यामुळं ट्यूब लेवल काढणं खूप अवघड जातं. जसं जसं पुढं येईल तसं तसं बघा पाठीमागे 4 पर्नल आहे त्या, 1 2 3 4 आणि तसं पुढं आल्यानंतर हे आपण 5 पर्नल केलं. कारण अंतर वाढलं की हे वाढवलंच गरजेचंच असतं. कारण का माहिती का, डिस्टन्स त्याला 4 फुटापेक्षा जास्त पुढं डिस्टन्स ठेवता येत नाही. जास्त डिस्टन्स ठेवला की परत काय होतं की पत्रा वाकणं हे गोष्टी होत राहते. त्या गोष्टी होऊ नये म्हणून इथून पुढं आपण नंतरच्या 3 रो हाऊसला 1 पर्नल जास्त टाकलं आहे. कारण ह्यांचं अंतर परत पुढं वाढत गेलं आहे आणि मध्ये पण त्यांना एक सपोर्ट वाढवला आहे. कारण डिस्टन्स वाढला, 22 फुटाचा डिस्टन्स झाल्यामुळे आपण त्यांना इथं मध्ये एक सपोर्ट प्रत्येकाला एक ह्या 3 रो हाऊसमध्ये वाढवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आपण काम बनवलेलं आहे आणि काम फायनल होऊन गेलेलं आहे. आता उद्याच्याला काम चालू होणार आहे. टेंभुर्णीला कौलाचं घरावरचं स्ट्रक्चर करायचं आहे पूर्णपणे. आता उद्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो. आताचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.